So good morning to one and all. So today we are going to start unit number 3. So what exactly unit number 3 is? This unit number 3 is magnetostatics. So in unit number 1 and 2 we studied electrostatic field. Here we are studying magnetostatic field. इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड एक आहे, मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड दुसरं एक फील्ड आहे आणि तिसरं दोघांचं मिळून जे फील्ड तयार होतं म्हणजे दोन्ही फील्ड एकत्र असल्यामुळं ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड किंवा त्याला आपण म्हणतो टाइम वॅरिंग फील्ड. सो ऑन इलेक्ट्रोस्टॅटिक्स देर आर 2 युनिट्स, ऑन मॅग्नेटोस्टॅटिक्स देर इज 1 युनिट अँड ऑन टाइम वॅरिंग फील्ड ऑर इलेक्ट्रोडायनॅमिक फील्ड देर इज 1 युनिट. असे 4 युनिट आपल्याला याच्या फील्डमध्ये आहे. So here in all those 4 units we are going to study the fundamentals of electrostatics, magnetostatics and time varying field. Okay, and we have also discussed electrostatic field terms and magnetostatic field terms are analogous with each other, equivalent, same आहेत बऱ्यापैकी. म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडे जर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असतील, इकडे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असेल तर तिकडे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आहे. बरोबर आहे ना. इकडे जर इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी आहे तर तिकडे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आहे. इकडे इलेक्ट्रिक फ्लक्स असेल तर तिकडे मॅग्नेटिक फ्लक्स आहे. ओके, इकडे इलेक्ट्रिक फोर्स आहे तिकडे मॅग्नेटिक फोर्स आहे. इकडे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे तिकडे मॅग्नेटिक पोटेन्शियल आहे. सो दीज आर द टर्म्स विच आर अनालॉगस टू विथ इच अदर. तिकडे 2 फंडामेंटल लॉज आहेत, कुलम्स लॉ आणि गॉस लॉ. इकडे 2 फंडामेंटल लॉज आहेत, कोणते ते Ampere circuital law and Biot-Savart law. So these are the concepts. If we compare electrostatic field and magnetostatic, then and then only we can understand it very easily. तर आता आपण सिलेबस बघूया. मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड मध्ये एक्झॅक्टली आपल्याला घ्यायचं काय, सिलेबस काय सांगतोय. सो हियर लेट अस क्विकली टेक अ रिव्ह्यू ऑन सिलेबस. फोर्स, लॉरेंट्झ फोर्स. This is one point. Magnetic field intensity, that means H bar. जसं आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कसं काय शिकलो होतो, E bar. What is the unit of E bar? Volt per meter. Similarly, this is a magnetic field intensity. Its unit is ampere per meter. इकडे वोल्टच्या विरुद्ध काय, एम्पियर पर मीटर. ठीक आहे. तिकडे आपण 2 लॉ शिकलो, इकडे 2 लॉ आहेत. कोणते 2 लॉ आहेत? बायोट-सॅवर्ट लॉ आणि एम्पियर सर्किटल लॉ. आता इकडचा बायोट-सॅवर्ट लॉ कोणाशी अॅनालॉगस आहे? कुलम्स लॉशी अॅनालॉगस आहे. आणि इकडचा एम्पियर सर्किटल लॉ तिकडे कोणाशी अॅनालॉगस आहे? तिकडच्या गॉस लॉशी अॅनालॉगस आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट अँड बोथ लॉज आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आता हे 2 लॉ जर समजले तरच आपल्याला मॅग्नेटोस्टॅटिक्स हे युनिट समजेल, कारण हा फंडामेंटल आहे. हे 2 लॉ समजणंच गरजेचं आहे. ते समजले नाही तर आपल्याला युनिट नाही समजणार. याच्यानंतर बघा, आता हे डेरिवेशन आहे. बघा, हा जो पॉइंट दिसतोय हे डेरिवेशनचा भाग आहे. डिराइव्ह एच बार ड्यू टू स्ट्रेट कंडक्टर, ड्यू टू सर्क्युलर लूप, ड्यू टू इन्फानाइट शीट ऑफ करंट. जसं आपण मागच्या युनिट्स मध्ये डेरिवेशन बघितले. कोणते बघितले? डिराइव्ह ई बार ड्यू टू इन्फानाइट लाईन चार्ज, डिराइव्ह ई बार ड्यू टू इन्फानाइट सरफेस चार्ज, डिराइव्ह ई बार ड्यू टू अजून कोणत्या एखाद्या कन्सेप्टमुळं. म्हणजे ई बारचं डेरिवेशन आपण बघितलं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इकडे मग कशाचं आहे? एच बार. एच बार म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. डिराइव्ह एच बार ड्यू टू स्ट्रेट कंडक्टर, करंट कॅरिंग कंडक्टर. डिराइव्ह एच बार ड्यू टू सर्क्युलर लूप कॅरिंग सम करंट. आता असं का? कारण कन्सेप्ट लक्षात घ्या. कन्सेप्ट असा आहे, इन इलेक्ट्रोस्टॅटिक कोण तयार करतं? इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज पण कसा पाहिजे? तो एका जागेवर पाहिजे. त्याचं लोकेशन फिक्स पाहिजे. x1 y1 z1 बदल नको. जर एकाच जागेवर जर चार्ज असेल इलेक्ट्रिक चार्ज, त्याच्यामुळं त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. ते दिसत नाही आपल्याला पण ते असतं. इमॅजिनरी लाईन्स आपण दाखवतो बघा, इलेक्ट्रिक फ्लक्स लाईन्स. सिमिलरली मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड कोण तयार करणार? मग मॅग्नेटिक चार्ज. म्हणजे मॅग्नेटिक चार्ज तर दिसत नाही आपल्याला, कसा आणणार तो? ह्याच्यावर एक पर्याय आहे. जर तुमच्याकडे करंट कॅरिंग कंडक्टर असेल, त्याच्यामधून जर तुम्ही डीसी करंट जर सोडला या कंडक्टर मधून, तर ह्या कंडक्टरच्या अवतीभोवती असं क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स तयार होतात. मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. कसं तयार होतं? तुम्ही 12वीच्या गोष्टी आठवा. 12वीला काय होतं? राईट हँड थंब रूल.
if you are taking a current carrying conductor in your right hand like this, such that the outstretched thumb indicates the direction of current, then the curled finger म्हणजे हे बोट, हे कर्ल्ड फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. समजतंय का? जर कंडक्टर करंट जर ह्या डायरेक्शनला असेल तर मग मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शनला. आता ही कोणती डायरेक्शन झाली? अशी. म्हणजे कोणती झाली? अँटी क्लॉकवाईज. जर करंटची डायरेक्शन खाली असेल डाऊनवर्ड तर मग करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होईल? क्लॉकवाईज. म्हणजे तुमच्या एक लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही काय, जिथं जिथं करंट वाहतो तिथं तिथं त्या कंडक्टरच्या अवतीभवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. जर तो करंट डीसी करंट असेल तर मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड तयार होतं. म्हणजे काय? स्टॅटिक मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच काय? स्टेबल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे न बदलणार विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याच्या व्हॅल्यू बदलत नाही. कोणत्या व्हॅल्यू? एच बार, बी बार वगैरे वगैरे. म्हणजे मॅग्नेटिक फील्डचे पॅरामीटर बदलत नाही लोकेशन नुसार. जर डीसी करंट जात असेल तर. जर कंडक्टर मधून एसी करंट जात असेल तर मग काय? एसी कसा असतो? असा असतो सायनुसॉइडल. विथ रिस्पेक्ट टू टाइम इट इज चेंजिंग. त्यानुसार काय होतं मग? अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. पण ते कसं असेल मग? ते स्टेबल नसेल, ते स्टॅटिक नसेल, ते टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मग त्याला मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड म्हणता येईल का? नाही. स्टॅटिक आहे का ते? नाही. मग ते काय? टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ते युनिट नंबर 4 मध्ये आपल्याला बघायचंय. युनिट नंबर 3 मध्ये काय? मॅग्नेटोस्टॅटिक म्हणजे स्टॅटिक मॅग्नेटिक फील्ड. So this is the case, and here we are going to study two laws, Biot-Savart law and Ampere-Circuital law, and based on this we are going to derive these derivations. एक 2-3 derivation आहेत. Derive h bar due to infinite line, infinite current carrying, straight current carrying conductor using Biot-Savart law, using Ampere-Circuital law. तसं तिकडं आपण बघितलं ना, derive E bar due to infinite line charge. आता हे डेरिव्हेशन कसं केलं होतं आपण? पहिल्यांदा कुलम्स लॉ वापरून केलं, नंतर गॉस लॉ वापरून केलं. इथंही तोच प्रकार आहे. डिराइव्ह एच बार ड्यू टू स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर हे जे डेरिव्हेशन आहे ते युझिंग बायोट-सॅवर्ट लॉ पण करता येतं, युझिंग अँपियर सर्किटल लॉ सुद्धा करता येतं. कारण तुम्हाला आत्ताच म्हटलो ना, बायोट-सॅवर्ट लॉ इज अॅनालॉगस टू कुलम्स लॉ आणि अँपियर सर्किटल लॉ इज अॅनालॉगस टू गॉस लॉ. हे सगळं झाल्यानंतर मग आपले काय नाही, मग जवळपास 70% थर्ड युनिट संपलं. मग काय नाही, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय? बी बार. जशी तिकडे होती ना आपल्याला डी बार इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी, तशी इकडे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आहे. नंतर थोडंसं मॅग्नेटिक मटेरियलचे 4-5 प्रकार आहेत ते आपल्याला बघायचे. आणि बाउंड्री कंडिशन हे सुद्धा फार महत्वाचा पॉईंट आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. जसं आपण मागच्या युनिटमध्ये बाउंड्री कंडिशन शिकलो ना, तिकडे 3 बाउंड्री कंडिशन शिकलो लास्ट लेक्चरमध्ये. बघा, आठवा. डायलेक्ट्रिक बाउंड्री कंडिशन, डायलेक्ट्रिक कंडक्टर बाउंड्री कंडिशन, कंडक्टर फ्री स्पेस बाउंड्री कंडिशन. इकडे एकच बाउंड्री कंडिशन आहे. फर्स्ट मीडियम इज मॅग्नेटिक मीडियम, सेकंड मीडियम इज मॅग्नेटिक मीडियम. In between them there is one boundary. So what happens exactly on the boundary? मग त्याला म्हणतो आपण बाउंड्री कंडिशन. म्हणजे बाउंड्री कंडिशन म्हणजे इथं काय, तिथं आपण काय केलं होतं? आपण ई बार शोधला, डी बार शोधला. E1 D1, E2 D2, E1T E1N म्हणजे टँजेन्शियल कंपोनंट, नॉर्मल कंपोनंट, ई चे आणि डी चे शोधले का नाही 3 डेरिव्हेशन मध्ये. तसं इथं काय, इथं पहिलं मीडियम मॅग्नेटिक मीडियम, दुसरं मॅग्नेटिक मीडियम, आणि दोघांची जी बाउंड्री आहे त्या बाउंड्रीच्या पॉइंट्सवर B1 किती असेल, B2 किती असेल, H1 किती आहे, H2 किती आहे, दोघांमध्ये काय रिलेशन आहे, सेम आहे का डिफरंट आहे, म्हणजे मग बाउंड्री कंटिन्युअस आहे का डिसकंटिन्युअस आहे, एवढं आपल्याला शोधायचं आहे. तर एकच बाउंड्री कंडिशन आपल्याला याच्यामध्ये आहे, ती महत्वाची आहे. अँड आफ्टर दॅट स्केलर अँड वेक्टर मॅग्नेटिक पोटेन्शियल. जसं आपण तिकडे शिकलो ना, व्ही इलेक्ट्रिक पोटेन्शियल शिकलो की नाही, इलेक्ट्रिक पोटेन्शियल शिकलो ना, वर्क डन इलेक्ट्रिक पोटेन्शियल. तसं इथं पण काय मॅग्नेटिक पोटेन्शियल, त्याचा सिम्बॉल पण व्ही आहे. आणि आणखी एक स्केलर मॅग्नेटिक पोटेन्शियल आणि वेक्टर मॅग्नेटिक पोटेन्शियल. स्केलर मॅग्नेटिक पोटेन्शियलचा सिम्बॉल काय आहे, व्ही, आणि वेक्टर मॅग्नेटिक पोटेन्शियलचा सिम्बॉल काय आहे, आय थिंक व्हीएम. बघूया आपण ते. ठीक आहे. नंतर आपल्याला पॉयझन्स इक्वेशन एक बघायचं, मॅग्नेटिक फोर्स एक बघायचं, आणि संपला युनिट. ठीक आहे. तर अंदाजे आपल्याला आहे ना हे दोन जे लॉज दिसतात त्याला एक 2 लॉ साठी 2 लेक्चर जातील मिनिमम. या डेरिव्हेशन साठी
एक लेक्चर जाईल मिनिमम. ठीक आहे. मॅग्नेटिक मटेरियल्स आणि बी बारच्या कन्सेप्ट साठी एक लेक्चर लागेल. बाउंड्री कंडिशन साठी 1 लेक्चर. ओके, म्हणजे किती झाले? 2 आणि 2 4 5 6 7. जास्तीत जास्त एखादं वाढावं लागेल. So this is the idea behind this unit number 3. So let us take a look on what exactly Biot-Savart law आणि Ampere circuital law. तर 2 मिनिटं तुमचा कोणीतरी ऑडिओ चालू करा. वैष्णवी ऑडिओ चालू कर बरं. वैष्णवी. येस सर. हा, आता मला सांग, तिकडे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये कोणते कोणते पॅरामीटर शिकलो आपण? इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे पॅरामीटर कोणते कोणते? करंट. नाही, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधले पहिल्या युनिट मधले. इलेक्ट्रिक पोटेन्शियल. नाही, सगळ्यात पहिलं कोणतं होतं? इलेक्ट्रिक फोर्स होता का नाही? हो. हा, मग इकडे सुद्धा एक मॅग्नेटिक फोर्स आहे. बर, तिकडं मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी होती का? हो. त्याचा सिम्बॉल काय होता? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा सिम्बॉल ई बार. हा, मग आता इकडे काय? मग मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, त्याचा सिम्बॉल काय आहे सांग बरं. काय हा सिम्बॉल काय? एच बार. बर, मग तिकडं इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी होती का? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. हो. त्याचा सिम्बॉल काय होता? व्ही फ्लक्स फाय. होता का नाही? डी बार. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी सिम्बॉल असा होता का नाही? हो. मग इकडे काय आहे? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी सिम्बॉल काय आहे? बी बार. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. तिकडं ई बार आहे, तर इकडे काय आहे? एच बार आहे. दिसतंय का? तिकडे ई बार, इकडे एच बार. तिकडे डी बार, इकडे बी बार. बरं, तिकडे इलेक्ट्रिक फ्लक्स होता का? हो. त्याचा सिम्बॉल काय फाय. होता? त्याचा सिम्बॉल साय होता, असा साय. फाय. हा, फाय. फाय. हा, फाय किंवा साय. इकडे पण मॅग्नेटिक फ्लक्स आहे, त्याचा सिम्बॉल असाच. इलेक्ट्रिक फ्लक्सचा सिम्बॉल असा होता आणि मॅग्नेटिक फ्लक्सचा सिम्बॉल असा आहे, म्हणजे फाय आणि साय. ठीक आहे. बर, तिकडं मला सांग, इलेक्ट्रिक पोटेन्शियल होतं का? हो. तिकडं इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा सिम्बॉल व्ही होता आणि व्ही. हा, इकडं 2 मॅग्नेटिक पोटेन्शियल. इकडे एक नाही, इकडे 2 आहेत. इकडं एक स्केलर मॅग्नेटिक पोटेन्शियल, इकडे एक आणखी एक व्हेक्टर मॅग्नेटिक पोटेन्शियल. बरं, तिकडे मला सांग, बाउंड्री कंडिशन होती का? हो होता. हा, किती बाउंड्री कंडिशन होते? 3. हा, आणि इकडं एकच बाउंड्री कंडिशन आपल्याला बघायची. बरं, तिकडं डी बार आणि ई बारचं रिलेशन काय होतं? ई बार आणि डी बारचं, याचं आणि याचं रिलेशन काय होतं? 2 into नाही ग, नाही. ट्वाइस होतं सर. नाही, असं होतं बघ ना, डी बार. एप्सिलॉन इंटू ई बार. हा, आता कसं बोलली? डी बार इज इक्वल टू एप्सिलॉन इंटू ई बार, असं रिलेशन दोघांमध्ये होतं. आता याच्यामध्ये रिलेशन काय? मग एच बार आणि बी बार मध्ये रिलेशन काय? तर असं रिलेशन बघा, बी बार इज इक्वल टू, आता एप्सिलॉनच्या उलट काय सांग बरं मला. एप्सिलॉनच्या उलट काय असतं? 1/. नाही नाही नाही, एप्सिलॉन म्हणजे काय? परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी. हा, याच्या एक्झॅक्टली अपोजिट कोणती टर्म आहे दुसरी अॅनालॉगस? ही कोणती टर्म मला सांग बरं. परमिटिव्हिटी. नाही, हे काय सांगा आता, स्क्रीनवर दिसतंय का मी टाइप? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्यू म्यू म्यू. हा, परमिएबिलिटी. हा, व्हेरी गुड. याला काय म्हणतात? एप्सिलॉनला काय म्हणायचं? परमिटिव्हिटी. आणि म्यूला काय म्हणायचं? परमिएबिलिटी. आणि मग तिथं रिलेशन काय? बी बार इज इक्वल टू म्यू इंटू एच बार. एच म्हणजे काय? इंटेन्सिटी. बरोबर आहे का वैष्णवी? येस. हा, कोणाची इंटेन्सिटी? मॅग्नेटिक फील्ड. हा, आणि ई बार काय? इंटेन्सिटी आहे ना, ई बार सुद्धा. हो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. हा, आणि हा डी बार काय? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. अरे, डी बार इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं काय येईल? फ्लक्स डेन्सिटी. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी, बरोबर आहे ना? हो. आणि बी बार काय मग? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता मला सांग, डी बारचं युनिट काय? ह्या डी बारचं युनिट काय? डी बारचं युनिट काय? कुलम पर मीटर स्क्वेअर.
हा, मग बी बारचं युनिट काय आहे? वेबर पर मीटर स्क्वेअर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. का बरं? आता बघ काय केलंय बघा, सेम आहे, युनिट सुद्धा सेम आहे. आता डी बार कोणी तयार केला? इलेक्ट्रिक चार्जने. मग इलेक्ट्रिक चार्ज युनिट काय? कुलम. ओके, व्हेरी गुड. आणि बी बार कोण तयार करतं? तर मॅग्नेटिक फ्लक्स, म्हणजे मॅग्नेटिक चार्ज. आणि मॅग्नेटिक फ्लक्स कशात मोजतात? वेबर मध्ये मोजतात, म्हणून वेबर पर मीटर स्क्वेअर. ओके. आता ई बारचं युनिट काय? ह्या ई बारचं युनिट काय सांग बरं? होल्ट. व्होल्ट पर मीटर. मग आता एच बारचं युनिट काय आहे? एच बारचं युनिट काय आहे? एम्पियर पर मीटर. ओके. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड कोण तयार करतं? इलेक्ट्रिक चार्ज, बरोबर आहे ना? हो. आणि मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड कोण तयार करेल? करंट, डीसी करंट. ओके. हा, येस. तिकडे कोणते लॉज शिकलो आपण? कोणते लॉज शिकलो? बायट सावर्ट लॉ. अरे तिकडं इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये कोण? एम्पियर सर्किटल लॉ. अरे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये कोणते लॉज शिकलो? कुलम लॉ अँड गॉस लॉ. हा, कुलम्स लॉ आणि गॉस लॉ. तर कुलम्स लॉ ने काय मिळतं आपल्याला गौरी? कुलम्स लॉ ने काय मिळतं आपल्याला? इलेक्ट्रिक फोर्स मिळतो की नाही गौरी? फोर्स. हा, आणि मला सांग, फोर्स वरून आपण असं काही मिळवलं का? बघ बरं, मला सांग. आता मी तुला विचारतो एक क्वेश्चन, 2 मिनिटं फक्त. हा, आता असं एक रिलेशन आपण घेतलेलं आहे बघा. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज नथिंग बट फोर्स पर युनिट चार्ज. फोर्स पर युनिट चार्ज, असं रिलेशन झालंय का आपलं गौरी? हो. हा, मग आता मला सांग, इलेक्ट्रिक फोर्स पर युनिट चार्ज, आता फोर्स कोणी दिला? तुमच्या कुलम्स लॉने दिला की नाही? आणि कुलम्स लॉ वरून फोर्स मिळतो, आणि फोर्स वरून आपल्याला काय मिळतं? ई बार, बरोबर ना? हो. आता मला सांग, मग कुलम्स लॉ मुळे काय मिळालं आपल्याला? एफ बार मिळाला आणि ई बार मिळाला. ई बार वरून डी बार मिळेल, हो की नाही गौरी? हो. हा, आता मग मला सांग, बायोट सॅवर्ट्स लॉ वरून काय मिळणार आहे आपल्याला? सांग बरं, अंदाज कर, मला अंदाज करून सांग. कुलम्स लॉ आणि बायोट सॅवर्ट लॉ बऱ्यापैकी सारखे आहेत. कुलम्स लॉने तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दिली, तर बायोट सॅवर्ट लॉ तुम्हाला काय देणार? मॅग्नेटिक फ्लक्स. नाही, मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटी. परत माझा सेंटेन्स ऐका. कुलम्स लॉ तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई बार देतो, तर मग बायोट सॅवर्ट लॉ तुम्हाला काय देणार? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी एच बार. एच बार देणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता मला सांगा, तुम्हाला गॉस लॉ काय देतो? डी बार देतो ना. गॉस लॉचं रिलेशन काय आहे बघा, सांगा बरं. गॉस लॉचा फॉर्म्युला सांगा बरं एकदा. Q is equal to integration of d bar dot delta s. व्हेरी गुड. इंटिग्रेशन ऑफ डी बार डॉट ds बार इज इक्वल टू क्यू, असा गॉस लॉचा फॉर्म्युला आहे. म्हणजे गॉस लॉ वरून काय मिळतं आपल्याला? तर डी बार मिळतो. ठीक आहे. मग मला सांगा, तुमच्या एम्पियर सर्किटल लॉ वरून काय मिळायला पाहिजे मग? बी बार. बी बार म्हणजे काय? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल आता मी तुम्हाला असं का विचारतोय क्वेश्चन, म्हणजे तुम्हाला हे समजायला पाहिजे का तिकडे कुलम्स लॉ तुम्हाला ई बार देतो, आणि इकडे बायोट सॅवर्ट लॉ तुम्हाला एच बार देतो. इकडे तुम्हाला गॉस लॉ तुम्हाला डी बार देतो, मग इकडे तुम्हाला एम्पियर सर्किटल लॉ बी बार देतो. समजलं का? हो. तर आपण आता काय करू, आज ना बायोट सॅवर्ट लॉ आणि एम्पियर सर्किटल लॉ क्विकली एकदा बघू एकदा, आणि मग आपण डिस्कस करू. आता माझा टाइम संपतोय, तुम्ही परत एकदा लेक्चरला जॉईन करा. ठीक आहे गौरी? हो सर. हा, परत जॉईन करा, कारण टाइम संपतो, 1 मिनिट राहिलाय. मी परत एकदा शेड्यूल लावतो, आणि तुम्ही परत जॉईन करा ह्याच्यामध्ये. ठीक आहे.